जय महाराष्ट्र मित्रांनो, तो आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता यूट्यूबचा ब्लॉग आपल्याला चालूच केला मी ना. आता आलो आपण रनिंगसाठी आणि आपल्या मागं आहे प्रतीक. आज तिसरा माणूस ॲड झालेला आहे प्रतीक. आणि आपली आज सकाळी सकाळी रनिंग चांगली होईल कारण की बद्दल बी आहे आणि गरमी पण होऊन आली आतापासून. आणि व्ह्यूज बाकी जबरदस्त दिसत आहे मागचा. मग दिसत काय मी मागं पाळच पाळ आहे. तर आता आपण स्टार्ट करू. तर मित्रांनो 3.5-4 किलोमीटर धावलेलं आहे आणि आपल्याच्यात आज तिसरा माणूस ॲड झालेला आहे म्हणजे तो प्रतीक. इकडे रमन इकडे रस्त्यात उचलला आम्ही अर्ध्या माझ्यातून. आता थोडं वॉकिंग चालू आहे, त्याच्यानंतर अजून धावीन आणि त्याच्यानंतर आपले. और हम हमारे लिए नहीं आ रहे दोस्तों, हम खाली इसके लिए आ रहे क्योंकि इसको पुलिस की तैयारी करवाना है. इस बार पुलिस में लगाना है इसको, लावाचा है. हम इसके लिए मेहनत करते हुए सुबह हमारी स्टेमिना बढ़ा रहे थे. अब हम इसको ट्रेनिंग देंगे रोज ट्रेनिंग देईन आम्ही. येले नाही धावला तर मागून सटके तरी धाव. चालते मला चालते. जाऊ तू काय म्हणतो बाकी पब्लिकले? सकाळी उठून काय केलं पाहिजे? हार्डवर्क की ऑफ सक्सेस. क्या बात आहे, माशाअल्लाह. मला ते येत नाही म्हणायचं, यातलं काही समजत नाही भेंड, पण काहीतरी चांगलंच म्हटलं त्यानं. आपलं वर्कआउट खतम झालेलं आहे आता. रनिंग आणि ॲप्स, त्याच्या बाद पुशअप आणि थोडे आपले गावरानी आयटम मारलेले आहे. आता चाललो आपण घरी आणि घरी जाऊन आपल्या मील वगैरे घ्यायचे आहे. पहिली मील तर आपल्याला तुम्हाला माहीतच आहे, प्रोटीन आणि त्याच्यामुळे एक सेप. दुसरी मीलमध्ये आपण ओट्स खातो, ओट ड्रायफ्रूट हेवाली. आणि तिसरी मील आपली म्हणजे लंचमध्ये खातो आपण. आता श्रावण चालू आहे तर चिकन अंडे सब पण आहे. तर प्रोटीनसाठी आपण घेत असतो म्हणजे आपल्याला हे पनीर आणि त्यासंग पोळी, 1-2 पोळी आणि थोडंसं फायबर. तर फायबर यासाठी जरुरी आहे कारण की आपलं जो डायजेशनसाठी फायबर जरुरी आहे पाहिजे. त्यानं आपलं डायजेशन फास्ट होते असते फायबरनं. तर लोक फायबरवर लक्ष नाही देत, फक्त काय बॉडी बनवायसाठी चिकन आणि बस चिकन आणि पोळी उडी सण खाऊन घेते. पण त्याच्यासाठी फायबरसाठी तुम्हाला काकडी वकडी सलाद वगैरे हे खायची जरुरी आहे कारण याच्यापासूनच आपल्याला थोडं जे फास्ट डायजेशन होते ते होऊन जाते. आणि मेन म्हणजे फायबरनं आपल्या बॉडीमध्ये फायबर भेटते, वेस्क्युलरिटी सबन निघते. बस एवढाच. आणि चला मग आता जास्ती काही टाईम निघत घरी जातो, आंघोळ वगैरे करतो आणि गौरीची आंघोळ केल्यावर तिला शाळेत नेऊन देणार. चला जाऊ आपण घरी. आता आपण घरी आलेलो आहे आणि घरी आता आल्यावर आपली मील घेऊ. आणि मीलमध्ये सेब 2 सेब आणि हे पायनॅपल आणलं तर मी सोमवारी बाजारात. आणि 1 स्कूप वे प्रोटीननं रिकव्हरी होईल आणि हे याचं मला माहीत नाही. तर आपण आता हे मील खाऊ बऱ्यापैकी. हेल्दी खा. आणि तुम्हाला आज मी सांगेन माझ्या लाईफच्या बारेनं. मागच्या वर्षी काय होतं, मी ह्याच टाईमला आणि आज हे जे खाऊन राहिलो मी, पहिले मी हे खाऊ बी नाही, पण आज माझ्याकडे पैसे आहे आणि मी खाऊ बी शकतो. तर तुम्हाला मी ह्या गोष्टी नंतर सांगेन तुम्हाला बसून, म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये. तर आखरीपर्यंत राहायचा. मित्रांनो आता जेवायचा टाईम झालेला आहे म्हणजे 2 वाजता जेवण करू आपण बऱ्यापैकी. आणि माझ्या मोबाईलचा चार्जर पुरं खराब झालेला आहे तर चार्जर आणाले अमरावती जावं लागेल आता. म्हणजे कामात रोज पाहतो मी आराम करतो म्हटलं, पण त्या टाईमला काम काही ना काही निघते. चार्जरचं काम निघालं म्हणजे आपला ब्लॉग बनणं, आपल्याला ब्लॉग बनताच नाही कारण चार्जिंग आहे त्याच्यात फक्त 10%. आणि हे ब्लॉग आता आपल्याला काय माहीत कोपर्यंत चार्जिंग फुटणार. तर आपण जास्त काही लंबा काही ब्लॉग काही करणार नाही. आणि जेवण केल्याबरोबर अमरावती झाला की चार्जर आणाली. मित्रांनो आता जिममध्ये जायच्या पहिले मील आहे आपली, जे की प्री वर्कआउट मील. आणि आज केळं खतम झाले होते आणि दही बी नव्हतं. तर प्री वर्कआउट मीलमध्ये आज घेणार आहे मी ओट्स आणि केळ टाकलं, एकच केळ होता. आणि हे मील खाऊन जाऊ आपण जिममध्ये वर्कआउट करायला. आज आम्हाला लेगचा वर्कआउट, लेग आणि काप्स लेग आणि काप्सचं वर्कआउट करू. आणि नंतर जाऊ अमरावतीला म्हणजे चार्जर आणायला काही मग अशी गेलो नव्हतो कारण की दुकान बंद झालं होतं. तर आता संध्याकाळी चालू होणार तर आपण जाऊ आपल्या मोबाईलचं चार्जर आणून घेऊ. आणि मी आता जुगाड लावला तर दुसऱ्याच्या घरी जाऊन हे चार्जिंग केली आहे आपल्या मोबाईलची. तर चला आता हे मील खतम करून भेटू आपल्याला तुम्हाला डायरेक्ट जिममध्ये. तर मित्रांनो आपण आलो आता रमनच्या घरी आणि रमनची वाट मी पुरे 20 मिनिटं झाले पाहून राहिलो, पण तो काही याचा लागला नाही. 20 मिनिट मित्रो, 18 मिनिट झाले. 18-18.5 मिनिटं झालेली आहे. कारण की आपण जो बोलूंगा सच कहूंगा, सच के शिवाय काही नाही बोलत. तर आता जाऊ आपण जिममध्ये. आणि यानं पुरं दुकानात आणलं चार्जरचं. अपने पास चार्जर है और साथ में मोबाइल है, सब है अपने पास. तर आपले मराठी ब्लॉग कसे वाटते आम्हाला कमेंट करून सांगा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. चला जिममध्ये.
मित्रांनो आपला वर्कआउट झाला खतम आणि लेगचा वर्कआउट होता आज. लय जबरदस्त मजा आली लेगच्या वर्कआउटमध्ये. आणि मेन म्हणजे आज गरम एवढं झालं, भयंकर गरम होऊन आलं. तर आता घरी जाऊन आंघोळ करू आणि त्याच्या बाद अमरावती जाऊ. आता इथं मित्र आला तर भेटायला अजून. हे मी आपले मित्र आहे फॉलोअर इंस्टाग्राम फॅमिली. आणि भेटने हैं मित्रों, आपण भेटायला बहुत खुश हुई दादा से मिलकर. दादा गले लग रहा है. हॅपी बर्थडे भाई. कहाँ से है? अमरावती, अर्जुन नगर. अर्जुननगर. पुणे से मिलने आया, पुणे से आया, पुणे से. मित्रांनो आपण चार्जरसाठी आलो होतो मोबाईलचं. तर चार्जर घेतलेलं आहे. रमण दाखव रे कुठे गेला दाखव मित्रों. आता लय खुश झालो कारण की आपल्या मोबाईलचं चार्जिंग आली आहे. म्हणजे ती आता त्याला एनर्जी ड्रिंक भेटली आहे. तो रोज आता चार्ज घेऊन आपल्या कामात पडत. लय नाराज झाला होता तो. चला आता मित्रांनो घरी जाऊ आणि आपल्या फंटर लोकांना भेटू. थोडेसे फंटर लोक आपल्या तिकडे चौकात बसलेले त्याला भेटून मग त्याच्या बाद आपण जाऊ घरी.